हरिदास पाटील यांचा 51वा वाढदिवस नागरिक सत्कार समारंभ भव्य दिव्य वातावरणात संपन्न। सांगलीवाडीचे माजी नगरसेवक हरिदास पाटील यांचा 51वा वाढदिवस नागरिक सत्कार समारंभाच्या माध्यमातून मोठ्या जल्लोषात व उत्साहात पार पडला। या भव्य सोहळ्यास मान्यवरांसह हजारोंच्या नागरिकांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली। परिसरात उत्सवी वातावरण निर्माण झाले होते। हरिदास पाटील यांच्या 51व्या वाढदिवसानिमित्त आयोजित नागरिक सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाला मान्यवरांची भव्य उपस्थिती लाभली। या कार्यक्रमाला राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे साहेब, माजी गृहमंत्री जयंत पाटील साहेब, सांगलीचे खासदार विशालदादा पाटील, विटा खानापूरचे आमदार सुहास भैया बाबर, भाजपचे संघटन मंत्री मकरंद देशपांडे भाऊ, तसेच पृथ्वीराज बाबा पाटील, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बाळासाहेब होनमोरे, माजी नगरसेवक दिलीप भाऊ पाटील, राजेश नाईक, महाबळेश्वर चौगुले, शेखर माने, शेखर इनामदार यांच्यासह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमात हरिदास पाटील यांच्या सामाजिक, शैक्षणिक व विकासात्मक कार्याचा गौरव करण्यात आला। कार्यक्रमादरम्यान हरिदास पाटील यांच्या गेल्या 2 दशकातील सामाजिक, शैक्षणिक, विकासात्मक व जनहिताच्या कार्याचा विशेष गौरव करण्यात आला। त्यांच्या पुढाकाराने परिसरात शैक्षणिक सुविधा उभारल्या गेल्या, क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमांना चालना मिळाली, तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यात त्यांनी सातत्याने पुढाकार घेतला। या कार्यामुळे त्यांना नागरिकांच्या मनात विशेष स्थान मिळाले आहे। सोहळ्यात विविध मान्यवरांनी केलेल्या भाषणात पाटील यांचा विकासाभिमुख दृष्टिकोन, लोकसंपर्कातील आत्मीयता व जनतेसाठीची बांधिलकी अधोरेखित करण्यात आली। नागरिकांना त्यांचा सत्कार करताना परिसर घोषणाने दुमदुमून गेला। कार्यक्रमात सांस्कृतिक सादरीकरणे, महिलांचा व तरुणांचा सक्रिय सहभाग तसेच नागरिकांनी दाखवलेला उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे सोहळा संस्मरणीय ठरला। शेवटी हरिदास पाटील यांनी सर्व मान्यवर, नागरिक व कार्यकर्त्यांचे आभार मानत समाज हितासाठी अधिक जोमाने कार्यरत राहण्याचा संकल्प व्यक्त केला। तो हरिभाऊचा वाढदिवस आहे। मी मकरंदभाऊची परमिशन घेतली, भाऊला सांगितलं की मी येतो, तर तुम्ही माझ्यासोबत तुम्ही पण चला। मकरंदभाऊची परमिशन घेतलं, भाऊ आणखी कुणाची परमिशन घ्यायला पाहिजे असं मला वाटत नाही। या ठिकाणी आजच्या वाढदिवसाला येणं हे माझं कर्तव्य होतं की जेव्हा माझ्या भावानं मला त्याच्या वाढदिवसाला बोलवलं तेव्हा इथे यावं, त्याला शुभेच्छा द्याव्या आणि आपल्या सगळ्यांच्या सोबत खास करून मोठ्या संख्येने सांगलीवाडी आणि सगळ्या परिसरातले सगळे माझे जुने सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। सचिन आमचा सचिनच्या सोबत सगळेच असतात आणि इकडं आमच्या माता भगिनी या ठिकाणी उपस्थित सगळ्यांचं या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी मनापासून स्वागत करतो। आपल्या सगळ्यांच्या वतीने आणि व्यक्तिगत माझ्या वतीने, माझ्या कुटुंबियांच्या वतीने हरिभाऊ तुम्हाला वाढदिवसाच्या मनापासूनच्या शुभेच्छा देतो। हरिभाऊ 51 वर्षाचा आपण झालेला आहात आणि 51 वर्षाचा झाल्यावर खऱ्या अर्थानं राजकारणाच्या वयात आला असं म्हणतात। राजकारणाच्या वयात याच्याकडून आपल्याला बरंच काय मिळालेलं आहे। नगरसेवक झाला, स्थायी समितीचा सभापती झाला, खास करून सांगलीवाडीकरांचं एवढं मोठं प्रेम आपल्या सगळ्यांसोबत आहे। नौकानयनाचा अनुभव असणाऱ्या सगळ्यांनी अतिशय उत्तमपणानं जे काम केले त्याच्यातही हरिदास पाटलांनी कायम पुढाकार घेतला। हरिदास पाटलांचा पराभव झाल्यावर सर्व कार्यकर्त्यांची मागणी आली की नगरपालिकेत हरिदास पाटील गेलेच पाहिजे आणि हरिदास पाटील हे काही दिवसांनी स्वीकृत तज्ञ म्हणून नगरपालिकेत गेले। त्यावेळी त्यांनी अतिशय चांगलं काम केलं आणि पहिल्यांदा एकदा 2007 साली महाविकास आघाडीची स्पर्धा झाली, त्यावेळी मला वाटतं स्टँडिंग कमिटीचे दिनकर तात्या त्यावेळी होते, आमचे पार्टीचे नेते त्यावेळी हरिदास पाटलांना स्टँडिंग कमिटीचं चेअरमन करण्याचं काम देखील त्या काळात झालेलं होतं। त्यामुळे जी जबाबदारी मिळेल ती सगळी अतिशय उत्तमपणानं पार पाडण्याचं काम करण्यात आलं। आजच्या कार्यक्रमाला पुन्हा कुणाला बोलवायचं याची चर्चा करत असताना हरिदास पाटील म्हटले की ज्या भावना आम्ही बोलवणार आहे बोलवा। त्या निमित्तानं माझी तरी मंत्री मोदयांची भेट होईल, कारण कधीच भेट झालेली नाही त्यांची, पण त्यावेळी हरिदास पाटलांनी मला सांगितलं की जया भाऊ आमच्या जया गोरेंचा हे जयकुमार गोरेंचा आणि आपला एवढा
सांगरवाडीचा परिचय तुम्ही मला माहित होतं, पण कसा परिचय आहे पुन्हा एकदा त्यांनी त्याची उघडणी केली. त्यामुळे सांगरवाडीकरांचे आणि जयकुमार गोरेंचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध आहेत. आज ते सोलापूरहून इतका लांबचा प्रवास करून या कार्यक्रमाला आले, त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो, अभिनंदन करतो. आणि ग्रामविकास मंत्री म्हणून अधिक चांगल्या पद्धतीने ते आज काम करतायत. मला खात्री आहे की त्यांना मिळालेल्या या संधीचं निश्चितपणानं सोनं ते केल्याशिवाय राहणार नाही. आज या निमित्ताने आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचं स्वागत करतो. 51वा वाढदिवस आहे, म्हणजे आता ज्येष्ठात तुम्ही आले. 51 ते 61 हा प्रवास हा वेगळाच प्रवास असतो आणि मला खात्री आहे की सांगरवाडी देखील तुम्हाला त्या निमित्तानं प्रत्येक पदोपदी प्रोत्साहन दिल्याशिवाय राहणार नाही. राहता राहिला प्रश्न आमच्या सुहास बाबर साहेबांचा. अनेक घोडे असल्यामुळं त्यांच्यासमोर चिंता आहे, त्यामुळे नदीत लय घोड्या असल्या तर शहाण्याने काठ सोडू नये. त्यामुळे कोण कुठल्या होडीत बसलाय याचा जरा कळायला अवघड असतं. त्यामुळं आता ही आमच्याकडची लय गरज. सांगली नगरी हे गणरायांचा आशीर्वाद असलेली नगरी आहे. मला असं वाटतं हरिभाऊंच्या वरती गणरायाचं विशेष प्रेम आहे. कारण तर वेळाला महापौर असता तर त्या स्पर्धा पार पडल्या नसत्या आणि कदाचित त्या स्पर्धा पार पडल्यावर तुमचा वाढदिवस सांगावा म्हणून गणरायानं त्या महापौर आणून गेला नाही. कारण आता 11 दिवसाचा गणपती आपण सगळ्यांनी साजरा केलाय. कालच आपण गणपती विसर्जन करून आलोय. पण हरिभाऊंच्या बाबतीमध्ये मी जे पूर्वीपासून ऐकलंय तर अत्यंत सामान्य लोकांसाठी तडकन काम करणारा एक सच्चा कार्यकर्ता म्हणलं तरी काही वाव होणार नाही. माझ्यापेक्षा कदाचित समोर उपस्थित असलेल्या सगळ्या मंडळींना त्यांचं काम त्यांनी आजपर्यंत केलेलं लोकांसाठी सहकार्य कदाचित माहिती असेल. आता उद्या स्पर्धा बोलत असताना मनामध्ये एक प्रश्न आला. मी सगळं विचारून घेतो पाठीमागच्या गोष्टी काय करतो, किती जण चालवता, पुढचा काय करतो, विश्रांती द्यायला किती लोक असतात. ते 45 ते 40 मिनिटांमध्ये ते सगळे राऊंड पूर्ण करायला असतात. सांगलीवाडीच्या माणसांना अंदाज पक्का आहे. तुम्ही मोठीत बसलो आणि मला एक बोट दाखवली, याचा नंबर येणार आणि त्याचाच नंबर आहे. परत ती बोट त्यांची जागा त्याची परत माहिती होती ह्याचं काय सेटिंग असतं का, त्याचं काय सेटिंग असतं म्हणून समजलं. परत दुसरा विचार मनात आला, तुला कोण कुठल्या होडीत बसले तेच कळत आणि आपल्या राष्ट्राला असंच झालं. कोण कुठल्या होडीत बसले बसताना काहीच नाही. माझ्या मतदारसंघाच्या बाहेर 1 मिलीमीटर सुद्धा कधी बाहेर जात नाही, असा माझा मुलाला त्रास नसतो. पक्षाचं कदाचित माझ्यावरती ऑब्जेक्शन आहे, तुला बाहेर काहीच होत पण व्यासपीठावरती आल्यानंतर एक 5-6 माणसांनी चापण्याचा प्रयत्न केला. तुमचं काय करणार कबड्डीच्या ह्या महामंडळाच्या राजकारणाला पुढे आल्याला सगळं माहिती होतं, त्यामुळे सारखं स्थळ त्यावेळी होतं. आता त्या गोष्टीला 22 वर्ष झाले आणि अजून ह्याला स्थळ आहे. तुम्ही काय करा म्हणजे आम्ही त्यांच्यावर लहान, आता आमची केस पिकली, पडलं, केस गेली, तर हरिभाऊवर काय फरक पडत. आणि त्यावेळी 4-5 वर्ष चांगला काळ होता. आम्ही एकत्र सगळे हरिभाऊ, आम्ही आमच्या सगळ्या निवडणुकीत. मात्र तेव्हापासून माझा प्रयत्न चालला आहे की हरिदास पाटील आमचं नेतृत्व मान्य करतील. दिनकर तात्यांच्या त्याच्यात कशी भांडण लावून यासाठी खूप प्रयत्न मी केले. मी कुठून माझ्याकडे येईल तो कुठला खरं तो व्यक्तिगतपणे सामान्य केला हे मला कळलं. आणि आता त्या दोघांच्या भांडणात तो माझ्याकडे घेत माझा प्रयत्न चाललाय. तो जयकुमार गोरेचा विद्यार्थी त्याचीच मला काळजी लागली नाही. पण पाहुणा म्हणून मी हरिदास पाटलांना खूप त्रास देतो. म्हणजे 90% त्रास हा तुमच्या विषयाचा असतो आणि मग 10% दुसऱ्याच्या विषयाचा असतो. पण
हरिदास पाटील माझ्याकडे आले आणि मी किमान अर्धा तास त्यांचे क्लास घेतले नाही असं कधी झालं नाही, पण तेवढ्या चेहऱ्यावर मात्र त्यांचं हास्य कधी कमी होत नाही. तो चेहरा सारखा तो प्रेमळच राहतो आणि प्रत्येक वेळ येत असताना कुठल्या तरी सामान्य माणसाचं काम ते घेऊन येतात. माझ्याकडे हरिभाऊ आता आले आणि वैयक्तिक काय काम सांगितले असं मला तरी आतापर्यंत आठवलं. सामान्य गोरगरिबाचं कुणाचा तरी उसाचा विषय असेल, कुणाचा तरी बँकेचा विषय असेल, कर्जाचा विषय असेल, कुणाचा तरी महापालिकेत सांगायचं आहे, कलेक्टर ऑफिस सांगायचं आहे, सामान्य माणसाची कामं घेऊन येणारा हा हरिभाऊ. हा राजकारणात महापालिकेत त्यावेळी निवडून आला, पुन्हा महागाईच्या काळात पुन्हा निवडून आला, स्टँडिंगचं सभापतीपद भूषवलं. मागच्या वेळेला उभा जर असतं तर थोडं बरं झालं असतं. आमच्या इलेक्शन झाले तर आता ते झालं, या पुढे घडून घेऊन आला. पण तरी सुद्धा साहेबांनी त्यांना या ठिकाणी पॉप म्हणून महापालिका सुद्धा त्यावेळी संधी दिली. भोगतुरू कार्यकर्ता साहेबांशी अत्यंत एकनिष्ठ या ठिकाणी काम करत असताना निश्चित असा कार्यकर्ता आपल्या तशी असा बाने असा दोस्त असा मित्र सगळ्यांना मिळावा ही अशी अपेक्षा आपण सगळ्यांनी ठेवली पाहिजे. आणि म्हणून ह्या त्यांच्या होणाऱ्या 9 तारखेच्या वाढदिवसाच्या मी माझ्या कुटुंबियांच्या वतीनं, मी माझ्या मतदारसंघाच्या वतीनं मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. त्या काळात स्वतःच्या काळात खाली जवळजवळ 2-3 कोटी रुपये खर्च वाटलं. 25,000, 10,000, 50,000 लग्न करणार आहे, भूमी करणार आहे, कर्ज मग पानपट्टी आहे, व्यवसाय काय करायला असं सगळ्या तरुणांना कर्ज देऊन व्यवसाय लावलं. आणि त्यानंतर महापालिका निवडून लागली. निवडून लागल्यानंतर बरेच मात्र तिकीट मागत होते. आता मला असं वाटलं की मी एक शेतकरी कुटुंबातील वारकरी समाजातील टेलर तर होता, मला तिकीट मिळालंच नाही. आपण मागून तर बघूया, राजकारणात काम करते म्हणून मागून बघूया म्हणून तिकीट मागितलं. आणि पुढे मला असं वाटायला लागलं की तिकीट मला मिळते की काय, पैसे तर काय खर्चाला रुपये नव्हता. मग दिलगिरी मला तिकीट जाहीर केलं. तिकीट जाहीर केल्यानंतर पैशाचा विषय आला. आमच्या इथे चुलते आमचे वारले, आता ते वारले तेव्हा ते उठे चुलते, त्यांची एक एफडी होती 3 लाखाची. ते एफडी कर्ज काढलं आणि निवडणुकीला खर्च केला. आणि त्यानंतर मी ट्रॅक्टर घेतला, व्यवसाय केला. सोबराव बाळू पाटलांचा ठेका होता, त्या ठेक्यामध्ये स्वतः बाळू वाटली. ट्रॅक्टरची किंमत 4 लाख साहेब रेकॉर्ड आहे ना, एका वर्षात मी नीट केलं. एवढं जिथं जाईल तिथं पूर्ण ताकदीनंच काम करायचं. अशा पद्धतीने करत गेलो. आणि पहिली निवडणूक ज्यावेळेस झालं निवडून आलो तेव्हा आमच्या या गावात सांगलीमध्ये निवडणूक उभा होते आणि तिथं त्यांना यश आलं नाही. ते जयभाऊ माझ्या त्याला सकाळी 8ला जयभाऊची माझी गाडी बसला आणि फिरणार. विशालांना सांगितलं की मुलीचा लय शिफारशी होत्या, त्यांना आम्हाला बरं वाटलं म्हणून बोलले. मी 100 मुली बघितली असतील, त्यातल्या 80 मुली बघायला जयभाऊ खर्च पडले. 80 मुली बघत असताना एका एका 7-7 लागणार, घरातलं जेवण डबल होणार, ही वस्तू तिथेच आहे. आणि हे बघत असताना आम्ही जयभाऊ जाणार आणि शेवटी आम्ही तुमच्याच मतदारसंघातील हर्षदाव माही भरपूर पसंत केलं आणि तिथं पुढे 2 गमावलं. आणि जवळजवळ खर्च ठरवलं सगळं. आणि जयभाऊ म्हणजे जयभाऊ अजून 2 स्थळ चांगले आले, काय बघायचं काय नाही. जयभाऊ म्हणजे आता आबाबाने करायचं नाही, जे ठरले त्याचं बघायचं नाही, माहितीच करायचं. तुम्ही बोलणे अजून 15 आहे. माऊली चांगली आहे, मला काही त्रास देत नाही, सगळं चालू झालं. विनोदाला फार सोडला जयभाऊ. तर जयभाऊची माझी माहिती इतकी क्लोज आहे. रोज सकाळी 8 वाजता येणार,